नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. लोकसभेला जे केलं ते विधानसभेला करायचं आणि राज्य हातात घ्यायचं. बारामतीतील शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवारांचं सूचक वक्तव्य. दिल्लीतून परतल्यानंतर फडणवीस ॲक्शन मोडमध्ये. फडणवीसांची आज नागपूरमधील प्रकल्पांची आढावा बैठक. वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याला नकार दिल्याची माहिती. भाजपचे 48 नेते विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघात दौरा करणार. विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू. संघटन वाढवण्यावर भर. दिल्लीतील बैठकीहून परतल्यानंतर बावनकुळेंची माहिती. फडणवीस आमचे नेते, पण मुख्यमंत्री पदावर अजून चर्चा नाही. सीएम पदाबाबत वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील. बावनकुळेंकडून व्यक्त. भाजपकडे एकच ऑप्शन, आमच्याकडे मात्र भरपूर टॅलेंट. देशात मेरिटला किंमत. सुप्रिया सुळेंचं चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर. देवेंद्र फडणवीसांनी राज्यात 400 पारचा नारा द्यावा. संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला. तर राज्यात महाविकास आघाडीच जिंकणार, राऊतांचा विश्वास. विधान परिषदेच्या निवडणुकीची मतं फुटण्याची महायुतीला भीती. महायुतीला पुन्हा एकदा आमदारांसाठी हॉटेल पॉलिटिक्स करावं लागणार, सूत्रांची माहिती. छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीत चलबिचल. भुजबळ उबाठा गटाची बाजू घेतायत, संजय शिरसाटांचं विधान. भुजबळ आणि ठाकरे गटात कोणताही संपर्क नाही. भुजबळांना ठाकरे गटाचं कुणी भेटलं नाही आणि भेटणारही नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण. तर भुजबळांना सोबत घेऊन वातावरण बिघडवायचं नाही, राऊतांचा टोला. राज्यातल्या महायुती सरकारला माणसं विकत घेण्याची सवय. वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न सरकारनं केला, मात्र सरकारचा प्रयत्न वारकऱ्यांनी हाणून पाडला, राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार संदीप गुळवेंना नरहरी झिरवाळांचा पाठिंबा. गुळवेंचं काम करा, झिरवाळांच्या कार्यकर्त्यांना सूचना. भाजप युवा मोर्चाचं आज पटोलेंविरोधात आंदोलन करणार. कार्यकर्त्यानं पटोलेंचे पाय धुतल्याच्या प्रकारानंतर भाजप आक्रमक. भाजप आज चिखल लगाव आंदोलन करणार. आज पाय धुवायला लावलेत, उद्या अंघोळ घालायला लावतील. नाना पटोलेंनी दाखवलेला पाय धुण्याचा फक्त ट्रेलर, यालाच काँग्रेसची संस्कृती म्हणतात. नितेश राणेंची काँग्रेसवर टीका. नाशिकमध्ये नाना पटोलेंविरोधात भाजपकडून आंदोलन. कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे पोस्टर जाळले. नाना पटोलेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून नागपुरात चिखल लगाव आंदोलन. पटोलेंच्या निवासस्थान असलेल्या रहाटे कॉलनी चौक परिसरात भाजपचं आंदोलन. कार्यकर्त्यांकडून पटोलेंविरोधात घोषणाबाजी. गजानन महाराजांच्या पालखीत पटोलेंनी स्वतःचे पाय धुवून घेतले. नाना पटोलेंनी गजानन महाराजांच्या लाखो भक्तांचा अपमान केला. भाजप नेते आशिष देशमुखांचा नाना पटोलेंवर निशाणा. आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून स्वतंत्रपणे साजरा केला जाणार. ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात, तर शिंदे गटाचा वरळीतील डोम NSCI सभागृहात वर्धापन दिन. दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. एकनाथ खडसे 2 दिवसांपासून दिल्लीत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देणार, सूत्रांची माहिती. शरद पवारांनी बारामतीतून विधानसभेचं रणशिंग फुंकलं. महाराष्ट्रातील सत्तेत बदल करू. आपलं सरकार आल्यानंतर तुमचे प्रश्न कसे सुटत नाही ते पाहतो. व्यापारी मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य. जालन्यातील ओबीसी उपोषण करते लक्ष्मण हाके. नवनाथ वाघमारेंची प्रकृती खालावली. प्रकृती खालावत असली तरीही उपचार घेण्यास दोघांचा नकार. उपोषणाचा आजचा 7वा दिवस. प्रकाश आंबेडकर उद्या ओबीसी उपोषण करते लक्ष्मण हाकेंची भेट घेणार. प्रकाश आंबेडकरांनी फोनवरून प्रकृतीची विचारपूस केली. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. लक्ष्मण हाकेंचं ओबीसीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. कुणावरही अन्याय होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं. संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया. लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ आज जालन्यातील अंबड बंदची हाक. अंबड शहरात बाजारपेठेतील सर्वच दुकानं बंद. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी जरांगे भुजबळांनी एकत्र यावं. ओबीसींच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे, बच्चू कडू यांचं वक्तव्य. दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. भास्कर भगरे हे शरद पवार गटाचे खासदार, तर नरहरी झिरवाळ अजित पवार गटाचे आमदार. दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण. आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू. 17,471 पदांसाठी राज्यभरातून 17,76,256 अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित तरुणाईची संख्या जास्त. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीत ठाकरे गटाची बॅनरबाजी. मनात राम आणि हाताला काम. ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख. बॅनरमधून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे 61 कर्मचारी पुन्हा कामावर रुजू. कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. अध्यक्ष नरेंद्र पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा उद्या करमाळा तालुक्यात जनसंवाद आणि आभार दौरा. विजयानंतर मोहिते पाटलांचा आभार दौरा. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर नाशिकच्या किनवट दौऱ्यावर. कैलास टेकडी महादेव संस्थेचा विकास करू, आष्टीकरांचं आश्वासन. शिर्डीत भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद आणि आर वैशाली यांच्याकडून साईबाबांचं दर्शन. दर्शनानंतर दोघांचाही साईबाबा संस्थांच्या वतीनं सत्कार. पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात नवी माहिती समोर. अजय तावरे आणि श्रीहरी हरणोळची मेडिकल काउन्सिलनं मागवली माहिती. अजय तावरे श्रीहरी हरणोळचा वैद्यकीय परवाना रद्द होण्याची शक्यता. राज्यातील महापारेषणची भरती प्रक्रिया रद्द. महापारेषणमध्ये एकूण 2541 पदांची भरती होणार होती. महापारेषणच्या संकेतस्थळावर 14 जूनला प्रसारित झाली माहिती. लुकआउट नोटीस बजावताना थोडं तारतम्य बाळगा. समीर वानखडेंना बजावलेल्या नोटीसवर हायकोर्टानं केंद्रीय तपास यंत्रणांना खडेबोल सुनावले. समीर वानखडेंना कारवाईपासून दिलेला दिलासा 4 जुलैपर्यंत कायम. विदर्भ आणि कोकणाला हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट. पुढील 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 3 मिलीमीटर जास्त पाऊस. कोकण विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण कमी, तर मराठवाड्यात 63% जास्त पाऊस. मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस. बोरीवली, गोरेगाव, अंधेरीसह वांद्रे परिसरात पहाटेपासूनच पावसाची हजेरी. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी. मानखुर्द, गोवंडी, घाटकोपर, मुलुंड, भांडूप, सायन भागात बरसला पाऊस. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. नवी मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण. घणसोली, वाशी, जुईनगर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये 107 जणांचा मृत्यू. एअर इंडिया अमरावतीमध्ये सुरू करणार वैमानिक घडवणारी संस्था. वैमानिकांच्या कमतरतेमुळे एअर इंडियाचा महत्त्वाचा निर्णय. कंपनीचा विस्तार लक्षात घेता एअर इंडियानं घेतला निर्णय. डिजिटल होर्डिंग पॉलिसीसाठी यूके, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या धोरणांचा अभ्यास. मुंबई पालिकेकडून सुरू. पर्यावरणासह वाहतूक विभागाची घेणार मदत. शरद पवारांच्या बारामतीतील शेतकरी मेळाव्यात रशियन मुलाची उपस्थिती. भारतातील निवडणूक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी रशियन मुलगा उपस्थित. अहमदनगरमध्ये पहाटे 5 वाजल्यापासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात. एकूण 64 जागांसाठी 5856 उमेदवारांचे अर्ज पात्र. चंद्रपुरात 137 शिपाई पद आणि 9 बॅट्समॅन जागेसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात. 22 दिवस जिल्हा क्रीडा संकुल परिसरात भरतीची प्रक्रिया चालणार. नंदुरबार जिल्ह्यात 151 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न. भंडाऱ्यात पोलीस भरतीला सुरुवात. पोलीस मुख्यालय परिसरात मैदानी आणि शारीरिक चाचणी. 60 जागांकरता 4039 जणांचे अर्ज. नांदेड जिल्ह्यात 134 पदासाठी पोलीस भरती सुरू. 15200 विद्यार्थ्यांनी भरले अर्ज. कोल्हापुरात देखील आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू. पोलीस शिपाई पदासाठी 154 तर पोलीस चालक पदासाठी 59 पदांची भरती. 11445 उमेदवारांचे अर्ज दाखल. चंद्रपूरच्या जिवतीमधील टाटाकवाडा शिवारात विहिरीत पडून आजोबा आणि नातीचा मृत्यू. विहिरीतून पाणी काढताना पाय घसरल्यानं मृत्यू. दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. गोंदिया जिल्ह्यात पोलीस शिपाईच्या 110 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू. 110 जागांसाठी 8026 उमेदवारांकडून अर्ज. कारंजातील पोलीस मुख्यालय आवारात भरती प्रक्रिया होणार. वर्धा जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या चोराला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून चोरीची दुचाकी जप्त. सेवाग्राम पोलिसांची कारवाई. साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील झाडणीतील 620 एकर जमीन खरेदी प्रकरणात नोटीस. जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवीसह 8 जणांना नोटीस. 20 जूनला कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश. साताऱ्याच्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर प्रवेशद्वार कमानीचं उद्घाटन. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि ॲडव्होकेट उदयसिंह पाटलांची उपस्थिती.
मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर थकबाकीदारांवर 2% दंड। आतापर्यंत 1,09,234 थकबाकीदारांकडून 433 कोटी 99 लाख रुपयांचा दंड वसूल। भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची वर्णी लागणार। प्रशिक्षक पदासाठी गंभीरचा एकच अर्ज आल्यानं निवडीचा फक्त औपचारिकता। लवकरच नियुक्तीच्या घोषणेची शक्यता। म्हाडाच्या विरार बोळिंज गृहप्रकल्पातील घरविक्री निविदांना 0 प्रतिसाद। 100 घरांच्या विक्रीसाठी मागवण्यात आल्या होत्या निविदा। दक्षिण मुंबईतील मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द केल्याची घोषणा। मात्र IIT रुरकीच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा। त्यामुळे प्रस्ताव रद्द करण्याच्या प्रक्रियेला आणखी वेळ लागणार। अखेर 16 दिवसांनी मध्य रेल्वे सुरळीत। रेल्वे मंडळाकडून सिग्नल नियमात शिथिलता मिळाल्यानं रेल्वे सेवा पूर्वपदावर। पुणे मेट्रो स्थानकात प्रवेश आणखी सोपा होणार। प्रवाशांसाठी 5 नवीन प्रवेशद्वारं महामेट्रोकडून अखेर खुली।